फ्लाइंग राणी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला सांगणार आहे की मुंबईत कुठे स्नो पडतोय ते। तर माझ्यासोबत राहा आणि पहा मुंबईतला स्नो। चला तर मग जाऊया स्नो किंगडमला। आरसीटी मॉलला जाण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला घाटकोपर या रेल्वे स्टेशनवर उतरायचं आहे। घाटकोपरला उतरल्यानंतर आपण इथे बघू शकता की इथे रिक्षा आहेत आणि रिक्षाने थेट आरसीटी मॉलला आपण येऊ शकतो। स्नो किंगडम इथे तुम्ही बघू शकता की इथे तिकीटची प्राइस दिलेली आहे। इथे आहे अडल्टसाठी 750, लहान मुलांसाठी 650। इथे एंट्री केल्यानंतर इथे आपण आपली बॅग वगैरे ठेवू शकतो। इथे आहे स्नो जॅकेट्स। आतमध्ये जाणार आहे। चला तर मग जाऊया आतमध्ये। मी बघू शकता की मी इथे शूज घातलेले आहेत, हे घातलेलं आहे आणि आता मी तयार आहे आत जायला। माझ्यासोबत राहा आणि पहा। आणि आपण आपली बॅग ठेवल्यानंतर आपल्याला असं एक कुपन दिलं जातं जिथे आपली बॅग एकदम सेफ असते, तो त्याचं टेन्शन नाहीये। चला माझ्यासोबत आतमध्ये। इकडचं टेम्परेचर आहे -1 डिग्री। हो हे बघा ते काय काय आहे ते। आता मी थोडं हँड ग्लोव्ह घालणार आहे। But temperature is -8 degree. So मला खरंच एन्जॉय करायचं असेल तर इथे या आणि मस्त असं एन्जॉय करा। लेट्स गो। इथे खूपच मजा येते बर्फाचे असे गोळे करायला। अक्षरशः बर्फ आहे, बर्फ। आणि हे बघा स्नो मध्ये ते असं बर्फ टाकू शकते। माझ्यासोबत राहा आणि फ्लाइंग आणि एन्जॉय करा।
हो चला आपण सगळे बर्फ उडूया 1 2 3 कम ऑन 1 2 3 जिथून आपण एंट्री केली होती तिथून एक्झिट करायची आणि बाहेर जायचंय. इथे बरीच लहान मुलं फॅमिली घेऊन आलेले आहेत कारण उन्हाळा खूपच कडक आहे आणि त्याच्यामध्ये इथे एन्जॉय करावं वाटतंय. तुम्ही इथे एन्जॉय केला? तुला आवडलं हे? तुला आवडलं हे? तू एन्जॉय केला? अरे शिमल्याची फिलिंग आली. अरे वा, म्हणजे तुम्हाला शिमला काश्मीरला कुठे जायची गरज नाहीये. आर सिटी मॉल मध्ये या आणि स्नो एन्जॉय करा आणि माझ्या सोबत राहा आणि पहा फ्लाइंग राणी 03 किंगडम मधून बाहेर आली आणि माझा एक्सपिरियन्स तर खूपच छान होता. त्यामुळे तुम्ही पण तुमच्या फॅमिली सोबत इथे या. आणि मुंबईमध्ये आता सध्या उन्हाळा खूप कडक असल्यामुळे तुम्हाला थोडंसं चिल असं वातावरण एन्जॉय करत असेल तर स्नो किंगडमला नक्की व्हिजिट करा. तुम्हाला इथे खूप आवडेल कारण मला तर इथे खूप मजा आली.